आणि मनोज जरांगे पाटलांचं नाव बदनाम व्हावं अशा पद्धतीचा डाव हे सरकार रचेल म्हणून मी सांगितलं होतं की मनोज जरांगे पाटलांना प्रत्येक वेळी आश्वासनं कोण देतं? कधी एकनाथराव शिंदे देतात, कधी आता सध्या फार मोठे झालेले आमचे नेते उदय सामंत देतात, कधी बावनकुळे देतात, कधी ते सातारला मार खाल्लेले कोणते शंभूराज देसाई देतात. मग आता नवीन एक चेहरा पुढे काढलाय, प्रसाद लाड. ह्या सगळ्या आंदोलनाच्या पाठीमागे मी स्पष्टपणे सांगतो, देवेंद्र फडणवीस यांनी कधीतरी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली का? त्यांना फसवण्याचं काम हे सरकार करेल आणि मनोज जरांगे पाटलांचं नाव बदनाम व्हावं अशा पद्धतीचा डाव हे सरकार रचेल म्हणून मी सांगितलं होतं. याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटलांना प्रत्येक वेळी आश्वासनं कोण देतं? कधी एकनाथराव शिंदे देतात, कधी आता सध्या फार मोठे झालेले आमचे नेते उदय सामंत देतात, कधी बावनकुळे देतात, कधी ते सातारला मार खाल्लेले कोणते शंभूराज देसाई देतात, आपल्याच पोलिसांकडनं शंभूराज देसाई देतात. मग आता नवीन एक चेहरा पुढे काढलाय, प्रसाद लाड. त्यांना त्या ठिकाणी आता शब्द देतात. ह्या सगळ्या आंदोलनाच्या पाठीमागे मी स्पष्टपणे सांगतो, देवेंद्र फडणवीस यांनी कधीतरी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली का? कधीतरी सगळ्या पक्षाचे सगळे नेते गेले, पण देवेंद्र फडणवीस कधीतरी गेले का? नाही गेले ना. भर सभागृहामध्ये मी सांगितलंय, भर सभागृहामध्ये की यांनी किती जणांनी कुठलीही आश्वासनं दिली तर जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची तयारी नाही किंवा त्यांची मानसिकता नाही, तोपर्यंत फक्त आणि फक्त काही लोकांच्या तोंडून आश्वासनं देण्याचं काम करवलं जाईल, परंतु प्रत्यक्षपणे मराठा समाजाच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही. हे मी तेव्हाही सांगितलं होतं, सभागृहामध्ये माझी मी भूमिका तेव्हाही मांडली होती. आजही प्रत्येक समाजाच्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत, फक्त मराठा समाजाच्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीस गेलेले नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या दरम्यान गोळीबार झाला. 2 वर्षाच्या पोरांचे हातपाय तोडले गेले. का गोळीबार झाला? कुणी आदेश दिला? तोपर्यंत मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी पुढे आलं होतं का? मग तो गोळीबार करणारा अधिकारी, हाच अधिकारी त्यांचे मंत्री शंभूराज देसाई आणि ते मकरंद पाटील यांना मारण्यामध्ये हाच अधिकारी होता. त्याला प्रमोशन दिलं गेलं, त्याला पूर्णपणे पाठीशी घातलं गेलं. लक्षात आलं तुमच्या? त्यामुळे जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्पष्ट नाही, तोपर्यंत मराठा समाजाची ही अशाच पद्धतीची वातात वाणवा आणि त्यांचा सातत्यानं शब्द देऊन फसवण्याचा उपमर्द केला जाईल. हे मी तर आज म्हणतोच, काल परवा पण म्हटलोय, पण तुम्ही जरा युट्यूबवर जा आणि आज एक देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले मंत्री त्यांचं भाषण काढून बघा. या देवेंद्र फडणवीसांच्या जाती म्हणजे नावामध्ये फळ आहे, ते फसवणारच. ते हाफ पॅन्ट घालतात, ते आपल्याला मराठ्यांना आरक्षण देतील का? ते फडणवीस आहे म्हणजे त्यांच्या जातीचा उल्लेख करून त्यांच्या कॅबिनेटमधल्या मंत्र्यांनी भाषण केलेलं आहे. ते आपल्याला मराठ्यांना देतीलच का? आणि त्यांच्यावर काय काय त्यांनी आरोप केलेले आहेत ते एकदा जाऊन बघा आणि ऐका. म्हणजे आम्ही म्हणतो म्हणून नाही, तर त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या मंत्र्यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या पदरामध्ये काय टाकतील याचा काडीचा विश्वास नाही. याच्यावर खरं तर खुलाशावर बोललं पाहिजे. सातत्यानं त्यांचे काही जे चेले चपाटे आहेत ना, ते जेवढं महायुतीनं दिलं तेवढं कुणीही दिलं नाही म्हणून सांगतात, पण काय दिलं त्याचा कधी उल्लेख करतात काय? आम्ही आरक्षण आणलं म्हणून सांगतात. अरे 2013-14 सरकार काय तुमचं होतं महाराष्ट्रामध्ये?
बऱ्याच गोष्टी ह्या आरक्षणावर आहेत. या आरक्षणासंदर्भातली अनेक भाषणं मी स्वतः सभागृहात ऐकलेत. अनेक वेळेला अनेक ठिकाणचं मी त्या ठिकाणी वेगवेगळे दस्तावेज मोठ्या प्रमाणात वाचलेत. परंतु आपण छोटा माणूस असल्यामुळे या भानगडीत मी जास्त पडत नाही. पण मी पुन्हा सांगतो, देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला काही देतील असं वाटत नाही.